पाहिजे तरुणांनो, तुमच्या मनात उमेद पेटू द्या. लय हिनवलंय आपल्या आईबापाला समाजाला, भर चौकात अपमान केलाय, लई कष्ट केले आपल्या आईबापाने, लई कष्ट केले, भर चौकात हिनवलंय, अपमान केलाय. पहिल्या झोपड्या होत्या, आता बंगले असतील. पहिली छपराची घर होती, आमचे मायबाप असे मांडी घेऊन बसले, आम्हाला एक थेंब पावसाचा लागून दिला नाही. हो काय कष्ट केला असेल. अहो खरंच कष्टाळू माणसं होती ती. आजही इथं माणसं बसते तर त्यांना विचारलं नाही, प्रेमळ माणसं बाबा परत येणेच नाही. तो ही शेवटची पिढी, आता ही जनरेशन शेवटची जीव लावणारी, ही अशी माणसं परत होणे नाहीत. असा रुबाबदार खुर्चीवर बसणारा बाप दारासमोर पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही पक्वा जात होता ना, बाबा तुमचे मायबाप ती दवाखाने असतात ना, माय म्हणती बघ माझा अवदंबर काय पक्वा झाला, काय त्याचा हात फिरतोय. खरं सांगू का, पक्वाज वाजवल्यानंतर किती भूक लागते आई बापाला माहिती. बरं घरी गेल्यानंतर माय म्हणती लगेच पिठाचा डबा किती बिगी बिगी भाकर टाकून देते. ज्या दिवशी आमची म्हातारी जाईल ना, त्या दिवशी आमचं काय हाल असेल परमेश्वराला माहिती. आम्ही रात्री पहाटे 4 वाजता गेलो ना, तरी म्हातारी दड पडत होती, गुडघे दुखले तरी. पोरा अर्धमून आलाय. अगं आई मानूरवाल्यांनी लई जीव दिला, लई प्रेम दिलं. थोडा म्युझिकचा आवाज अजून कमी करा. लई प्रेम केलं, काहीच कमी नाही केलं. भरभरून जेवण मी चाललं. आई आई म्हणती पण माय आजची खायला लागेल बाकी तुला थोडासा. हे सांगितलं कशा पाहिजे माहिती का, हे 75 ते 80 वर्षाचा बाप सांगत होता, म्हणला महाराज इथं गोळ्या लागल्या, कधी स्वातंत्र्य होईल आमचा भारत. अजून खरं स्वातंत्र्य आहे का? 4-4 आणि 5-5 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होत आहेत. स्वातंत्र्य झाला आमचा देश? बदललाय का दृष्टिकोन? आजही बदललाय का पाहण्याचा? आमची स्त्री रक्षाबंधन आम्ही साजरा केला, रक्षाबंधनच्या आसपासच आमच्या माता भगिनींची कुणीतरी इज्जत लुटावी. झालंय का स्वातंत्र्य मग आमचा भारत? लहान लेकरं कळाविलेत, काय विकृती झाली आज भारतात आणि या महाराष्ट्रात. हे बदललं पाहिजे बरं का गणित. तो बाप सांगतो, महाराज इथं गोळ्या घेतल्या, रात्रीच्या 2 वाजता पोरगं लढत होतं, चहूबाजूनी गोळ्या आल्या. सुट्टीवर आलो होतो 6 महिन्यांनी महिनाभर थांबलं. लेकरं बाळा अशी हाताला धरत होती. लेकरं म्हणत होती, बाबा अरे परत कधी येणार तुम्ही? बगीच्यात घेऊन जाणारा बाप आज पोरांना आठवत होता. हे मिठाई घेऊन येणारा बाप आज पोरांना आठवत होता. महाराज माझा मित्र एक 35 वर्षाचा, ऐका तुम्ही इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. 35 वर्षाचा दादा, तुमच्या माझ्यासारखं वय मित्र पाहिजेत बरं का आयुष्यात. थोडेच पाहिजेत असे सौंदर्य, जीवाला जीव देणारे पाहिजेत, अडचणीत मदत करणारे नकोत, अडचणी नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे जीवाभावाचे मित्र आयुष्यात पाहिजेत. एकदा माणसं गेली की मध्ये 35 वर्षाच्या पोराला आई स्ट्रोक बसला, गेलं पोरग. लहान लेकरू हे 4 आणि 5 वर्षाचा बाप आणि माय सांगतो, या स्वातंत्र्य दिनासंदर्भात आणि रक्षाबंधनला आलेला प्रसंग या समय सूचितेनुसार शेवटी जाता जाता फक्त मांडतोय. घेरी माणसाची भरकन्नी घुली गेली. गेलं पोरग, दशक्रियेचं प्रवचन केलं, वर्ष श्राद्धाला घरी गेलो. ते 5 वर्षाचं पोरग, ती आजी म्हणते, हे सांग की बाबाला कुठं गेला तुझा बाप? पप्पा कुठे? ते पोरग म्हणते सायकलला नाही गेलं की 1 वर्ष झालं अजून आलेच नाही. मी बसल्यानं विचारत कधी येईन होते. पोरग आयुष्यभर जरी दारात बसला तरी येईन माहिती त्याचा बाप सायकल घेऊन. हे आई त्याला राईट मारायला गेलो गाडीवर, ते काय म्हणते माहिती का, त्याला म्हणलं बाळा पप्पाची आठवण येते का? ते म्हणते रोज पप्पा येतात, मी त्यांच्या गालाचा एक मुका घेतो, इथं पापा घेतो, मी त्यांच्या हातावर झोपतो आणि रात्रीतच पप्पा निघून जातात. अंतकरण दाटून आलं नसेल का? अरे दही भरून आलं. अंतकरणातला ठाव चुकला. तुम्ही रिपीट करायचे, अंतकरणातला ठाव चुकला. ते 80 वर्षाचा बाप सांगत होता, भारताच्या सीमेवर लढत होतो पोरग, इथं छाताराची चाळणी झाली, हृदय भरून आलं, डोळे भरून आले. म्हणलं बाबा अरे काय झालं? म्हणजे रात्री 2 वाजता पोरांनी फोन केला, म्हणली बायकोला, अगं ऐकलं का लय गोळ्या लागल्या म्हणली. सहकारी मित्राचा फोन घेतला, रक्ताच्या थारोळ्यात पडणार 28 वर्षाचं पोरग. बापाला हे बायकोला म्हणते, आता पोरांना सांग बरं परत बापाला नाही यायला जमायचं. खरं सांगू का, हे जेवढे तरुण बसलेत ना, आपलं म्हातारं जायच्या आधी एकदा मिठी मारून घ्या बरं का. लई त्याग केला या लोकांनी, लई त्रास सहन केला या माणसाने. आता नाही यायचं म्हणली परत, आता लई प्रचंड त्रास झाला. ती म्हणती काय म्हणली असं पत्नी, इथं विचार करा तुम्ही, परत येणारच नाही म्हणल्यावर. व्हिडिओ कॉल केला, शेवटचं लेकरांना बघितलं. तुम्हाला एक सांगू का, अजून एक मोठी गोष्ट सांगतो.
इथं बसलेले आमचे सगळे ज्येष्ठ आहेत ना, त्यांना काय वाटतं माहिती का, आम्ही जाताना आमच्या पोरांचे हात आमच्या हातात पाहिजे, आमच्या लेकरांनी आमच्या हातात हात दिले पाहिजे की बाबा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. सगळं सांगावी विनंती माझी. हे सगळ्या लेकरांना म्हातारी म्हणती, हे पुरियो हे परा, रक्षाबंधन गोळ्या वेळेला घाबर, भाऊबीजेला एकत्र राहा, लई वाटण्या लई शे लई जमीन जुमला येईल, पण भावाची गेलेली बहीण आणि बहिणीला परत भाऊ नाही मिळणार. हे जशी मुक्ताबाईच्या जीवनात ज्ञानोबारांसारखा भाऊ होता आणि माऊली ज्ञानोबारांच्या जीवनात हे उपदेश आणि विनंती करणारी मुक्ताबाई होती, ज्यांची माणसं गेली त्यांना विचारांना दुःख काय असतं. महाराज तुमच्यासारखी माणसं आम्ही जपली पाहिजेत. ये पेड़ बूढ़े हुए हैं, ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देगी. प्रेमाची सावली देणारी माणसं आम्ही अशी जाताना बघितली हो माणसं. 80 वर्षाचा बाप पोरासाठी रडावा. लोकांना वाटतं पुरुषाला रडता येत नाही. माय तुमचं हृदय लय हळवय, मातृत्व हळवय, तुम्ही लगेच रडाल, पण याला रडणं लय अवघड, पण रडतो बरं का. आजपर्यंत तुम्ही बघितलं नसं, आम्ही बघितलं याला रडताना, ढासा रडताना बघितलंय, कोपऱ्यात बसून रडताना बघितलंय. हे तुमची माझी दिवाळी साजरी नाही झाली, आम्ही असं कोपऱ्यात बसतो ना, बाप म्हणतो बघ सगळी दिवाळी साजरी करतात, माझी पोरं वेगळी दिसतात, अंगावर कपडे नाहीत चांगली त्यांच्या. हे घडलं आमच्या जीवनात. महाराज म्हातारं कर्जबाजारी झालं, पण व्याजाने पैसे आणून फटाकडे आणले, फुसके निघलेले फटाकडे आम्ही वाजवले. बापाला सहन नाही झालं. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कण खरकणा त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूचे संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. त्याला सहन नाही झालं. व्याजाने पैसे काढले, फटाकडे आणले, पोरांना कपडे दिले, हे आनंदाने सगळ्यांनी फटाकडे वाजवले. म्हातारी म्हणते सगळ्यांना ड्रेस आणले, तुमचा ड्रेस? म्हातारी म्हणते माझ्या बापाचीच कपडे नाहीत. नसत्यानं इथं बसलेल्या बापाला विचारून मी, अरे त्यांनी स्वतःला ड्रेस आणला असता तर आमच्यासारखी लेकरं वंचित राहिली असते. त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजेच बाप आहे, लक्षात घ्या. त्याने प्रचंड त्याग केला आजपर्यंत. ते आमच्या लेकींचे डोळे का भरून आले माहिती का? अरे पुरी होते तुमच्यासाठीच रडलाय, ते रडलाय कुणासाठी दवा? अरे तुमच्यासाठीच रडलाय. रडला तो 80 वर्षाचा बाप पोरासाठी. आणि तिथं एक बाप गेला होता भारताच्या सीमेवर. हे कीर्तन सांगताना एक बाप तुमच्या समोर सांगतोय, अंतकरणातला ठाव चुकला. हे आईनी गोड धोड बनवून ठेवलेलं, रक्षाबंधनला बहीण राखी बांधायला आली बरं का, काय करावं सुचत नव्हतं. महाराज ॲम्ब्युलन्स आली अवघडी, तिरंग्यात गुंडाळलेला देव होता. पोरांना कोंडून घेतलं घरात, आणि जसं पोरांना कोंडून घेतलं ना, ऐका हे महत्वाच्या विषयाला स्पर्श केला दादाने. मी एक कीर्तन पाठ नाही करून आलो बरं का, सहज तुमच्याकडे बघून सांगतोय. महिला मंडळ, आता आई तुमचं काळी झाडवं आहे, तुम्ही लगेच रडताल बरं का. पण आमच्या तरुण पोरांचे डोळे भरून येतात. आहेत आमचे बसलेले पुरुष हे निर्घट्ट काळजाचे नाहीये. हे लोकांना वाटतं पुरुष निर्घट्ट आहे, आणि तो लोण्यागत हळवा आहे, तो मऊ आहे लोण्यागत, त्याला रडता येत, त्याला रडायचंच आहे. आम्ही अशी माणसं बघितली. चांगले दिवस आले, माणसं निघून गेली हो. मग तर म्हणते पोरग म्हणते बापाने लई कष्ट केलं माझ्या, या बांधावनी त्या बांधावल्याला, लई धापा मारल्या, अरे चिरा पडल्या बापाच्या पायाला. आंघोळ घालताना काळी पडलेली पाड बघितली, मग हृदयाचा ठोका चुकला. मला आयुष्यभर पाठच बघितली नाही, चिरा पडलेला पाय नाही बघितला. पोराला म्हणलं टाक गाडीतलं पाणी आता शेवटचं बाबा. म्हणलं नाही महाराज, कसं काय टाकायचं? विराट कोहली, रोहित शर्मा ही देशासाठी खेळली, या स्टंपासून त्या स्टंपपर्यंत गेली औदुंबर बाबा. अहो त्यांच्यासाठी सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या हो, पण ह्या बांधावनी त्या बांधाव गेलेल्या बापासाठी कोणी टाळ्या वाजवल्या का हो? ह्या बांधावनी त्या बांधाव धापा मारत गेला त्यो. विचारा तुम्ही त्या बापाला व्यथा, तो सांगणारच नाही तुम्हाला. आणि लय दुःख आहे त्याच्यात, लय संघर्ष आहे. या कीर्तनात मला तरुणांना एकच सांगायचंय, आणि ते आमच्यावर ध्यान पेटले. ज्याने आईबापाचा आपल्या अपमान केलाय ना, ज्याने आपल्या झोपडीकडे बघून हिनवलंय, जो आपल्या झोपडीकडे बघून चुकलाय गड्या, एक दिवस त्याच जागेवर असा बंगला उभा करायचा ना, पुष्पगुच्छ घेऊन आली पाहिजे, बापाचं अभिनंदन करायचं. ते करून दाखवलं तर कीर्तन यशस्वी आहे. याचा नेमका अर्थ काय या कीर्तनाचा? अंतकरणातला ठाव चुकावा. वाट बघितली पोरांनी, बापानी, बायको सगळे वाट बघत होते. 5 मिनिटं 2 मिनिटं चालू ठेव दादा. आणि मग महाराज बाप रात्रभर झोपला नाही हो. तुम्हाला माहिती आहे, तुमचा माझा बाप माझा उशी तोंडा घेऊन झोपलेला आहे. रडला तो आयुष्यभर. त्याला मिठी मारावर का जायच्या आधी काळीच जड केलं, जड माय तुटून जाईल बोलला नाही. पोरग जसं आलं, दोन्ही लेकरांना घरात कुठून ठेवलेलं बारक्या, माहिती पोरं तुटून जातील.
पोरगी काय म्हणते माहिती का? पोरगी लय लाडाची बापाच्या. हे जगाच्या पाठीवर लेकीचं बापाचं प्रेम लय श्रेष्ठ. लेक बापाची लाडकी जशी नारळाचं पाणी. नारळाचं पाणी हे लक्ष देणार का? श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. नारळाचं पाणी प्यावं आणि समाधान वाटावं, तसं बापाला लेकीला जवळ घेत त्या समाधान वाटतं. पोरगी म्हणते माय अरे दरवाजा कशा पाहिजे लावं लागेल. अरे बघू दे ना बापाला, लई शौर्यवांचे असेल, लई गोळ्या लागल्यात मला माहितीये. पण रात्री व्हिडिओ कॉल केलता माझ्या आईने. हे माय अरे तू ठेवलं नाहीस तू बाबा, मला शेवटचं बघायचं होतं बापाला. अगं 15 ऑगस्टला सगळ्या मैत्रिणी येतात सॅल्यूट करायला तिरंग्याला. आई सगळ्या उभ्या असतात ग, सगळ्यांचे बाप खादीचे कपडे पांढरे शुभ्र घालून तिरंग्याला सॅल्यूट करतात. माझा बाप नसतो ग माझ्या सोबत. मैत्रिणी म्हणतात कुठे तुझा बाप? आई नसतो माझा बाप सोबत. मी सांगते ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताना, या तिरंग्यासाठी देशाच्या सीमेवर लढायला गेलाय माझा बाप, लढायला गेलाय माझा बाप. आणि मग दार उडून देख समोर आली, बापाचा चेहरा बघितला आणि पोरगी म्हणती बघ आई माझ्या बापाच्या चेहऱ्यावर देशाच्या संरक्षणाचं तेज आले. याचं तेज तिरंग्यावर जे तेज आहे ते तेज माझ्या बापाच्या चेहऱ्यावर. माय तुझी पोरगी खचणार नाही, हे स्वाभिमानी येतीलही. पण खरं सांगू का माय, आता पुन्हा 15 ऑगस्ट येईल, पुन्हा 26 जानेवारी येईल, सगळ्या मैत्रिणी उभ्या असतील. माय माझा बाप नसेल ग, ए बाप नसेल माझा. सगळ्या मैत्रिणींना माहिती आहे, तरी काही विचारतील सांग ना तुझा बाप कुठे. पण आई सगळ्या पोरींचे हात त्यांच्या हातात बापाच्या हातात असतील, सगळ्यांच्या हातात तिरंगा असेल. मी आणि माझा भैया आम्ही दोघं तिरंगा घेऊन उभा असेल, सगळे तिरंग्याला सॅल्यूट करत असतील. पण खरं सांगू का आई, ज्या तिरंग्याला सॅल्यूट करत असतील ना, मैत्रिणी विचारतील पुढे तुझा बाप. आई स्वाभिमानाने आणि अभिमानाने सांगल, हे मैत्रिणींनो आज ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताय ना, हा तिरंगा असा फडकत राहावा म्हणून भारताच्या सीमेवर शहीद झाला माझा बाप. आणि हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए, आणि दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए. आणि कशा पायी गेली माणसं, आपल्यासाठी गेली माणसं. अशी माणसं जाताना बघितली. महाराज तुमची 70 वर्षाची माणसांचे डोळे का पडून आलेत माहिती का? तुमचं दुःख जाणलंय आम्ही. आजोबा तुमच्यासारखा बाबा मला आहे बरं का, त्या म्हातारा शब्द लय भारी बरं का. महाराज तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत ना, त्या आमच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी तुम्ही सुरकुत्या पाडल्यात, आमचं तेज राहण्यासाठी तुम्ही सुरकुत्या पाडून घेतल्यात. की म्हातारा थोडीच होता तेव्हा. नाही म्हातारा नव्हताच त्यो. आम्ही अशी माणसं बघितली, हे आई अशी माणसं बघितली. खरंच ही माणसं लय भारी आहेत. शेवटची 2 मिनिटं घेतोय, सीवेला पूर्ण विराम देतोय. त्या आजोबाला म्हणून आजोबा काय झालं आणि का शपथ डोळे भरून आलं? आजोबा म्हणतात काय नाही महाराज, हे सहचारने गेलेल्याचं दुःख होतं. म्हणजे लई जीव टाकायची म्हातारी माझ्या. हे रात्रभर एवढं आजारी पडलं, आठवडाभर, पण उशाला बसली माझ्या. जे दिसल ते फेकून आणलं. लई कडक म्हातारं लई. आणि बाप कडकच पाहिजे बरं का. ज्याचे ज्याचे बाप कडक आहे, संस्काराची चापट मारली ना, ती सगळी पोरं इथं बसलेली संस्कारिक आहेत. आज लक्षात घ्या, काही ना काही पदावर आहेत ती पोरं. संस्कार दिला त्यांनी. म्हातारं लई कडक, जे काही फेकून आणलं म्हातारीला, अहो लई त्रास दिला हो, पण तरी म्हातारी बसली उशाला. पण खरं सांगू का, 8 दिवस झालं म्हातारी गेली हो. तरुणपणात ती म्हातारी आठवायला लागली. हे काय काळीच म्हणलं असेल त्याचं. म्हणलं बाबा खरंच आठवणी ती काय हवाय. म्हणजे हवा अशी भाकरी टाकायची, काय भाकर फुगायची. आता भाकर काय फुगाना, पण भाकरी टाकणारी फुगायला लागली. म्हातारी म्हणते काय बोलावं त्याचं नवल. अंतकरणातला ठाव चुकला. हे आजी नुसतं आजार रडताना नाही बघितलं बरं का, तुमच्यासारख्या आजी बी रडताना आम्ही बघितली. आजीला म्हणलं आजी अरे कशा बाई रडती. आजी म्हणली बाबा म्हातारा लई कडक होतो, पण घरात कोणालाच नाही माहिती. जत्रेला मला शेवरेवडे आवडतात, म्हाताऱ्यालाच माहिती. म्हणली म्हातारं गेलं मागच्या वर्षी, जसं गेलं स्ट्रोक बसला, परत आलंच नाही. यंदा कोणी शेवरेवडे घेऊन यायला माहितीच नाही कुणाला मला काय आवडते. म्हातारीचे डोळे भरून आले. ही माणसं लई दुर्मिळ आहेत बरं का, लई दुर्लभ माणसं आहे ती. माणसं परत येणार नाहीत आयुष्यात. मी ह्यातून तुमच्या समोर कीर्तन मांडलं ना सज्जन हो. हा बाप बघितला मी, ही माय बघितली. माझी एकच इच्छा आहे, परमेश्वराची सेवा करतोय मी. तुम्हाला हे कीर्तन सांगितलं नाही बरं, मी तुझ्यासाठी जीवन जाळीवेन तुने नाही पाणी पाजली, हे सांगाय उभा नाही मी तुम्हाला. ही लेकरं सांगावं बाई तर बस. सगळे तरुण जे शेवटच्या श्वासापर्यंत मायबापाला प्रेम करतात,
विसरत नाही ती पोरं. ते सांगितली पाहिजेत आम्ही कीर्तनात, सकारात्मकच कीर्तन सांगितलं पाहिजे. नेहमी आई वाट बघतील पोरग येत नाही असं नाही सांगितलं पाहिजे. असं घडलं बी कधीतरी. पोरग अमेरिकेत आहे, मायबापाचा सापळा गावला तरी पोराला माहिती नाही काय पेटवायचं संपत्तीला. ज्यांनी ज्यांनी संपत्ती कमवून दिली ना पोरांना, ती पोरं सगळी फाटली बघा, एक बी लाईन येऊन आता. ज्यांनी संस्कार दिलेत ना, हे ती पोरं खरंच लाईन दोरीत आहेत. महाराज हे संस्कार नाही तुम्ही पकवा जाताय. चापट मारली असेल तुमच्या बापाने, माझ्या बापाने, आता सटका टाकलाय माझ्या. कीर्तन करताना उपार नवडतो माझा बाप, लाईन दोरीत चल, चिंतन चुकतंय तुझं, हुकतोयस तू, लय सासू सोनाच्या गप्पा सांगू नको, लाईनीत चल. माझे गुरु आहेत वैकुंठवासी नामदेव महाराज पाटील यांची माळ आहे. मला खऱ्या अर्थाने परंपरा घेत आम्ही इथपर्यंत आलो. बाप सांगतो म्हणजे कीर्तनात बाप सांगून वेळ काढायचा नाही सज्जनाव. 4-4, 8-8 तास बी कीर्तन एका अभंग होऊ शकतं. अभंगच मोठी आहे ती माणसं का सांगितली तुम्हाला मी सांगू. हे हृदय भरून आलं, हे रक्षाबंधन सांगितलं, हे तो भाऊ नाही भेटला परत राखी बांधायला. बरं का गेली माणसं अशी आयुष्यात निघून. माझी इच्छा एवढीच आहे की माणसं जायच्या आधी त्यांना मिठी मारून घ्या. झालं माझं कीर्तन. मी प्रत्येक कीर्तनात 2 मिनिटं छत्रपती सांगतो. खरं सांगू का, संत वामन भाऊ असतील, संत भगवान बाबा असतील, ही माणसं प्रचंड मोठी. आणि आजही तुम्हाला माहिती महाराष्ट्र राजकारणी माणसं जाताना महाराष्ट्र कधीच रडत नाही. पण राजकारणात एक मोठं समाजकारण करून गेले ना, खऱ्या अर्थानं आम्ही ज्यांना दैवत मानतो ना, असे मुंडे साहेबांसाठी महाराष्ट्र रडला. बरं का, रडलं मुंडे साहेबांसाठी महाराष्ट्र. काय कार्य करून गेली माणसं, काय जबरदस्त. आजही त्यांची ऊर्जा, राजकारण बघितलंच नाही, त्यांनी समाजाच्या हिताचा विचार केला. आणि चांगली माणसं राहिलीच नाही तो लई दिवस इथं. तुकोबांनी 42 वर्षात दिवस सोडला. स्वामी विवेकानंद 39व्या वर्षी निघाले, छत्रपती 50व्या वर्षी निघाले, शिवराय शंभूराजे 32व्या वर्षी निघाले. मुंडे साहेबांना बी असं आयुष्य मिळलं, पण समाजाला प्रेरित केलं. पण खरं सांगू का, माणसात त्या माणसात आता आम्ही देव बघतो ना, हे कमवलं मुंडे साहेबांनी. लक्षात घ्या, दैवत आहे. आज दैवत मानतात लोक प्रत्येकाच्या स्टेटसला आहे. तुम्ही बघा आज तरुणांच्या मोबाईलवर स्टेटस काही बी असतील, पण न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची स्टेटस आज बारक्या पोराच्या मोबाईलवर आहे. ज्ञानेश्वरी एवढ्या सोप्या पद्धतीत सांगणारा जगातले पहिली व्यक्ती म्हणजे आदरणीय नामदेव महाराज शास्त्री. असे माणसं परत होणे नाही. म्हणजे आम्ही त्या समाजात ते सांगणं असं नाही. बरं, हे सगळीकडेच आम्ही सांगितलं पाहिजे आणि सगळ्याच लोकांनी हे स्वीकार केलं पाहिजे, तर कीर्तन होतील. महाराज झालंय माझं कीर्तन. फक्त 1 मिनिट छत्रपती सांगतो. अफजल खान फाडणं लय सोपं नाही बरं का, लय अवघड आहे. त्या आतड्या कोतड्या एकत्र येतात. 7.5 फुटाचा होता अफजल खान, गौरवान शरीर आणि पहाड वाकवा इतकी भयानक ताकद होती, जबरदस्त शरीर यष्टी होती. विजापूर निघाला, आया बहिणीची इज्जत लुटली, किंचाळण्याचा आवाज आला. अफजल खान म्हणजे जात नाही सांगत, ती प्रवृत्ती सांगतो. आया बहिणीची इज्जत लुटणारी, आओ राजे आओ और हमारे गले लग जा. आला अफजल खान 7.5 फुटाचा, 2 माव शरीर, पहाड वाकवा इतकी भयानक ताकद, जबरदस्त शरीर यष्टी. विजापूरून आला, आई तुळजा भवानीचं मंदिर फोडलं, तुळजा भवानी मूर्ती भंगली गेली. खऱ्या अर्थाला हुजूर ये हिंदू के दैवत है. हुजूर क्या करेगी ये तुळजा भवानी, काय करेल तो भोलेनाथ शंकर. हुजूर विजापूरला परत जाणार नाही तुम्ही. ही लई भयानक माणसं, ही महाराष्ट्रातली माणसं एकीने राहतात, त्यांची एकीने जोरात आहे. हुजूर तुम्ही जाणार नाही परत. अरे कौन है वो शुभा. हुजूर शुभा म्हणजे वसुदैव कुटुंबकम, विश्वची माझे घर. एका छत्राखाली 18 पगड जातीला एकत्र घेणारा तो राजा आहे. हुजूर त्यांनी जात धर्म बघितली नाही, तो राजा आहे. हुजूर आणि मग हाव राजे हाव प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खान आलेला. पहाड वाकवली इतकी आई भयानक ताकद अफजल खानाची, 2 माव शरीर, जबरदस्त पहाडासारखा अफजल खान, 5.5 फुटाचे तेज तर्रार राजे, जबरदस्त शरीर यष्टी, 5.5. ये है कृष्णा जी, ये है शिवा, ये है और ये है दख्खन का चुहा. हुजूर त्याच्या उंचीवर जाऊ नका, लई भयानक वादळ आहे, एका झटक्यात हात दे हुजूर. आणि मग अफजल खान समोर उभा राहिला. आओ शिवा आओ आओ और हमारे गले लग जा. आखी हवाई गला दख्खन का चुहा सिकंदर. भाव फैलवले अफजल खानानं, राजांनी भाव फैलवले. राजेंच्या बरोबर संभाजी कावजी गोंढाळकर, राजेंच्या बरोबर जिबा बहाला, अफजल खानाबरोबर सय्यद म्हणला, त्याला बखर गडा सय्यद म्हणते. जबरदस्त माणसं उभी राहिली. राजे
आवर हमारे गले लग जा. अफजल खानाची पावलं चालू लागली. राजे आले, मिठी पडली, जबरदस्त उठी. कर हरांचा आवाज आला. संपला राजा, सगळे सुराज्य दख्खन हलका झाला होता. अरे सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा आज खाली मान घालून उभा होता. कोण रोखणार हे वादळ? अफजल खानानं पहाड वाजवत अफजल खानानं मिठी मारली. जबरदस्त आवाज आला, हरांचा आवाज आला. कर आवाज येत होता. राजेंना आई तुळजा भवानी आठवली. हा नाथ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला होता. दारू घर कोणीतरी दारू घ्यावा म्हणून या ठिकाणी आई तुळजा भवानी दारू घालणार होती. देवाचे देव महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून शपथ घेणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजा ठरलेला तो राजा अफजल खानाच्या मुठीत होता. आणि एकच मुखातून नाव होता हरे हरे जगदंब 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 मुखात नाव होता. अफजल खानाची मिठी सुटली. अफजल खानाची मिठी सुटली. कंटाळीचा वार घेतला. सत्तर वार झाला. चिलकत होता अंगाला. काही नाही झालं. वाघ नका घेतला. राजांनी सत्तर अफजलच्या पोटात घुसल्या आणि चटकन पोटाला बाहेर काढला. दादा कृष्णारी आला. कृष्णारी उडी टाकली. राजाच्या वस्त्रावर वार झाला. राजपंडार पाहिलं जीवान राजपंडार तोवर सय्यद बंडा आला. लय फुटुनी मारली. राजेची गर्दन सय्यद बंडा उडवणार. राजेची गर्दन सय्यद बंडा उडवणार. लय फुटुनी मारली. तर राजे सांगता जीवात साहेब आला. जीवा 10 फुटुनी मारली. कानपट्टा फिरवला आणि सय्यद बंडाचा हात रोचा बनवला आणि जस कगडला. बोलता जीवा वाचना हाताळे बितळे एकत्र